नमस्कार मंडळी, ऋतू आहे मंडळचा या आपल्या युट्यूब चॅनलवर मी हेमंत कुलकर्णी आपले स्वागत करतो। मंडळी, गेल्या काही भागांपासून आपल्या या चॅनलला जो काही उदंड प्रतिसाद मिळतो आहे ते पाहून मी खरंच भारावून गेलो आहे आणि माझ्याचा शिक्षक आता पुन्हा एकदा जागाच नव्हे तर अगदी उत्तेजित झाल्या म्हणायला हरकत नाही। असो तर आपण कवितेविषयी शिकतो, कवितेविषयी माहिती घेतो आहोत। कविता कशी करावी, कविता कशी असावी या अनुषंगाने पाहताना वृत्तबद्ध कविता या संदर्भात आपण पाहत आलो की वृत्तबद्ध कविता, वृत्त म्हणजे काय आणि वृत्ताचे मुख्य प्रकार म्हणजे पाहिले त्याचा पहिला जो प्रकार होता अक्षरवृत्त, म्हणजे अक्षर संख्या जिथे ठराविक असते अशा प्रकारची वृत्त, त्यातले प्रकार आपण पाहिले। आता आपण वळणार आहोत अक्षरगण वृत्ताकडे आणि मात्रा वृत्ताकडे, पण त्यापूर्वी मात्र आपल्याला अतिशय आवश्यक गोष्ट आहे ती कोणत्याही कवितेच्या बाबतीत, कोणत्याही कवितेच्या प्रकाराच्या बाबतीत लागू पडते, ती म्हणजे शुद्ध लेखन। हल्ली बऱ्याचदा मी असं पाहतो, परीक्षेच्या दरम्यान असेल किंवा इतर कुठल्या समूहावर काही कविता वाचतो, काहींच्या कविता खूप सुंदर असतात, खूप छान छान कल्पना असतात, पण अशुद्ध लेखनामुळे मग ते कुठेतरी ती कवितेतले भाव जे आहेत ते पोहोचू शकत नाहीत। कारण प्रथमग्रासे मक्षिका पात अशी काहीतरी अवस्था, पहिला आणि अरे अशुद्ध लिहिलंय म्हटलं की मग पुढचं वाचवत नाही। खरं तर खूप काही चांगलं असू शकतं, असतंही बऱ्याच वेळेला, पण केवळ अशुद्ध लेखनामुळे आपले बरेच गुण जातात। आपण बऱ्याच वेगवेगळ्या काव्य स्पर्धांमध्ये भाग घेतो आणि आपल्याला वाटतं अरे मी तर छान छान कल्पना मांडल्यात, पण मग ते माझ्या परीक्षकांना का नाही आवडल्या म्हणजे माझ्या कल्पना, माझी कविता का नेमकी निवडली नाही गेली। तर या मागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे शुद्ध लेखन हे असू शकतं। म्हणजे खरं तर कोणत्याही भाषेच्या, ते अगदी कोणतीही भाषा असो, त्या भाषेच्या व्याकरणाला, शुद्ध लेखनाला किंवा शुद्ध बोलण्याला खरं तर पर्याय नसतो। बोलीभाषा, ग्रामीण भाषा ही ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या संदर्भात वापरली जाते, पण प्रमाण भाषा जी आहे ती कोणतीही असते, अगदी इंग्रजी असली किंवा अगदी मराठी असली, अगदी उर्दू, अरबी, आणखी जर कोणतीही जरी असली तरी ती त्या त्या प्रमाणातच लिहिली, वाचली, बोलली गेली पाहिजे आणि साहित्यिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे। तर म्हणजे आपण मुख्य विषयाकडे वळूया, तो म्हणजे शुद्ध लेखनाचा। तर शुद्ध लेखन कसे असावे, शुद्ध लेखन म्हणजे काय, शुद्ध लेखनातले बारकावे जे आपल्या साहित्याच्या, कवितेच्या, लेखनाच्या अनुषंगाने येणार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। यामध्ये काही वेळा असं असू शकेल की बरेचसे मुद्दे जे तुम्हाला कदाचित असं वाटेल की अजून त्यात यायला हवे होते, तर तसं तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आपण त्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करू। पण आता आज मात्र मी तुम्हाला एक वरवर शुद्ध लेखनाची ओळख करून देणार आहे। तर शुद्ध लेखनामध्ये आपल्याला सुरुवात आपण करूया अनुनासिक म्हणजे ज्याला आपण अनुस्वार देतो अशा शब्दांच्या बाबतीमध्ये अनुस्वार केव्हा द्यायचा आणि केव्हा नाही द्यायचा। उदाहरणार्थ आपण आता बऱ्याच कविता किंवा बरेच लेखन हे जे आहे ते बोली भाषेप्रमाणे करतो, म्हणजे जसं बोलतो तसं। म्हणजे मी रस्त्याने जात होतो किंवा त्याला असं करावंसं वाटलं, मला पाहावंसं वाटलं, मी खाण्यात मग्न आहे किंवा मी गावात उभा राहतो किंवा मी आज काहीतरी करावं असं म्हणतोय। बघा, या सगळ्या शब्दांमध्ये बघा आपण जे बोलताना शब्द वापरतो किंवा संवाद म्हणून जे वापरतो तसे शब्द आलेले आहेत, करावं, बघावं। आता खरं तर हे शब्द बघावे, करावे असे असायला हवे, पण आपण जेव्हा त्याला बोली भाषेत आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते करावं, भरावं, पाहावं अशा शब्दांच्या शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देणं आवश्यक आहे। तो आघातदर्शक अनुस्वार आहे। करावं, बघावं, नाहीतर काय कराव, बघाव असं होईल।
म्हणून वाचणाऱ्याला समोरचा वाचताना ते वाचणार आहे, त्याला काय कळणार आहे, त्याला काय कळतंय किंवा त्याला काय त्याच्यामध्ये पोहोचलं पाहिजे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपण असं चुकीच्या ठिकाणी अनुस्वार देतो आणि जिथे हवं तिथे अनुस्वार देत नाही, असं काहीसं घडतं दिसतं म्हणून तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट, आपण उच्चार करताना बघा, उच्चारामध्ये काही दोष असतात, अर्थात उच्चार संबंध आपला सादरीकरणाच्या वेळेला येतो. तर बघा, काही लोक अंश म्हणतात, अंश नाही, त्याचा उच्चार अंश असा होतो. कंस म्हणतात, कंस नाही, त्याचा उच्चार कंस असा होतो. तर यासाठी नियम काही आहेत का? तर हो, नियम आहेत. आपण हा अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा आहे? तर पहा, ज्या शब्दामध्ये अनुस्वारानंतर येणारं अक्षर हे ज्या तालिकेमधलं असतं ते त्याला वर्ग म्हणतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग आणि बाकीची सगळे आहेत ते अवर्गीय व्यंजन आहेत. तर समजा अनुस्वारानंतर येणारं अक्षर ज्या वर्गातलं असेल किंवा ज्या तालिकेतलं असेल त्या वर्गातलं शेवटचं अक्षर जे आहे ते अनुनासिक म्हणून त्याचा उच्चार करायचा असतो. उदाहरणार्थ पंकज. आता आपण लिहिताना कसं लिहितो? प वर अनुस्वार देतो. मराठीमध्ये प वर अनुस्वार देणं योग्य आहे. तर प वर अनुस्वार आणि कज, पण त्याचा उच्चार आपण पंकज म्हणून चालेल का? नाही, तर तो पंकज. म्हणजे बघा, क ख पंकज, अनुस्वारानंतर काय अक्षर? क. पंकज, जे क ख ग गंग. ठीक आहे. आता आपण पाहूया संत. आपल्याला ती गोष्ट माहिती असेल लोकांची, संत संत आणि संत असो, विषयांतर नको. तर संत, आता संत मध्ये काय आहे बघा, संत अनुस्वारानंतर येणारा अक्षर कुठला आहे? त. मग त ची तालिका किंवा त चा वर्ग कोणता? त थ द ध न, म्हणून तिथे काय उच्चारणार? संत. आता घंटा, घंटा. आता बघा, अनुस्वारानंतर येणारा अक्षर कोणता आहे? ट. मग ट ची तालिका कोणती आहे? ट ठ ड ढ ण, म्हणजे इथे ण चा उच्चार येणार. घंटा. किंवा चंदन, आता माहिती नच येणार आहे. चंचू, चंचू किंवा संचित हा शब्द असेल, संचित. तर बघा, अनुस्वारानंतर येणारा अक्षर कोणता आहे? च. मग च ची तालिका कोणती? च छ ज ज ञ, ञ म्हणजे काय? संचित. चंचू, वंचना, वंचित, मंच. आणि लक्षात, म्हणजे अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा लक्षात आलं. आणि जेव्हा कधी आपल्याला अनुस्वार न देता जर तो वर्ण किंवा ते व्यंजन जे आहे ते जर द्यायचं असेल तर तिथे याच वर्णाचा उपयोग आला पाहिजे. ठीक आहे. हा झाला अनुस्वार साधा नियम. आता य व र, य र ल व श जे आहे त्याला अवर्गीय व्यंजन म्हणतात. य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ. बरोबर आहे. मग आता आपण अशी काही उदाहरण पाहतो. संयत, सिंह. आता बघा, काही सिंह म्हणतात, सिंह नाही, त्याच्या सिंह असा असला पाहिजे. पण तिथे काही सिंह व ला ह नाही द्यायचा. तिथे काय द्यायचं आहे? अनुस्वारच द्यायचा आहे. अवर्गीय व्यंजन म्हणजे जेव्हा अनुस्वारानंतर येणारं व्यंजन हे जर अवर्गीय असेल तर तिथे अनुस्वारच द्यायचा आहे, इतर कोणतंही तिथे व्यंजन द्यायचं नाही. जरी त्याचा उच्चार सिंह असा होत असेल तरी व असा द्यायचा, फक्त उच्चारामध्ये असला पाहिजे. संयत, संज्ञा. आलं लक्षात? तर अशा प्रकारे अनुस्वारानंतर येणारं अक्षर ज्या तालिकेतला असेल त्या तालिकेतल्या अक्षरांचा, त्या तालिकेतल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार किंवा अनुनासिक अक्षराचा उच्चार आणि संबंध तिथे त्या अनुस्वाराशी येतो. इथपर्यंत कळलं? बरं. आता हे जे तुम्हाला सगळं सांगितलं, हे सर्व सांगितलं ते मराठीमध्ये असलेल्या तत्सम शब्दांविषयी. तत्सम म्हणजे काय? तत्समचा अर्थ असा आहे की जे संस्कृत मधून जसेच्या तसे आलेले शब्द आहेत किंवा थोड्याफार फरकाने आलेले शब्द आहेत ते म्हणजे तत्सम शब्द. आपल्याला माहिती आहे आपली मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. मराठी भाषेमध्ये मूळची जी मराठी भाषा आहे त्यामध्ये 6 भाषांचं एकत्रीकरण आहे. त्या 6 भाषा कोणत्या माहिती तुम्हाला?
संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी आणि शौरसेनी अशा या 6 मूळ भाषांचं एकत्रीकरण म्हणजे आपली आधुनिक मराठी भाषा. आणि त्याशिवाय त्यामध्ये कितीतरी तुर्की, अरबी, फारसी, पोर्तुगीज आणि इंग्लिश म्हणजे इंग्रजी असे अनेक शब्द त्यात मिसळले गेलेले आहेत. आणि त्यांचं जवळजवळ मिश्रण होऊन आता आपली भाषा ही अतिशय प्रवाही आणि सर्वसमावेशक झालेली आहे. इतर भाषांचं त्यामध्ये सामिलीकरण झाल्यामुळे आपली भाषा अधिक प्रगल्भ आणि अतिशय विस्तारलेली आहे, यात काही शंका नाही. तर आता आपण साधारणतः हेच म्हणजे सांगितलं, सगळे जे नियम सांगितले यापूर्वीचे अनुस्वाराचे वगैरे, ते सगळे नियम हे तत्सम शब्दांसाठीचे आहेत, अनुस्वारासंबंधीचे. पण असे काही शब्द आहेत की जिथे अनुस्वार जिथे इतर भाषेचे शब्द आले आहेत. उदाहरणार्थ कुर्निसात, रखवाल, रखवाली, कायदा, फायदा, वायदा, नफा, नुकसान, कितीतरी शब्द असे आपल्याकडे फारसी मधून आलेले आहेत. गरीब, अमीर असे कितीतरी शब्द आहेत. तर हे सगळे शब्द जे आहेत त्यांच्या बाबतीत जेव्हा अनुस्वाराची योजना असेल तेव्हा तिथे अनुस्वारच द्यायचा आहे. तिथे कोणतंही व्यंजन तुम्हाला देता येणार नाही. किंवा इंग्रजी काही शब्द आहेत त्यांचे उच्चार सुद्धा जसे असतील ते अनुस्वार देऊनच आपल्याला करायचे आहे. आलं लक्षात? तर हा झाला सर्वसाधारण अनुस्वारासंबंधीचा नियम. यात अजून अनेक बारकावे आहेत, पण आपण खूप खोलात नको जाऊया. जशी जशी तुम्हाला आवश्यकता वाटेल किंवा जसं जसं तुम्हाला काही अडचणी वाटतील तेव्हा त्या त्या प्रश्नांची आपण काय करूया, उकल करूया. आता पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण घेऊया. तो म्हणजे तत्सम जे शब्द सांगितले तुम्हाला, जे संस्कृतून आणले आहेत, ते मराठीत जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यात काही शब्दांमध्ये बदल होतात. उदाहरणार्थ कवी हा शब्द असेल तर संस्कृतमुळे तो ह्रस्व आहे, तर आपण कवी दीर्घ लिहायचा असतो. बुद्धी संस्कृतमुळे ह्रस्व आहे, म्हणजे त्याचा अंत बुद्धी धी, आपण तो दीर्घ लिहायचा आहे, बुद्धी असा. तर असे सगळे शब्द आहेत ते आपण आपल्याला करायचे आहे मराठीमध्ये दीर्घ इकारांत लिहायचे आहे. त्यानंतर मात्र उर्दू किंवा फारसी भाषेतून आलेले काही शब्द आहेत, किंवा ब्रिटिश हा शब्द जो आहे त्यामध्ये टी हा ह्रस्व असला पाहिजे. ब्री आणि टी हे दोन्ही पण वेलांटी आहेत त्या ह्रस्व असल्या पाहिजेत. म्हणजे ज्या ज्या भाषेतना जसे जसे शब्द जसे उच्चार आले आहेत त्या उच्चाराप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, त्याचं ह्रस्व किंवा दीर्घ आपल्याला ठरवायचं आहे. तर तत्सम संबंधी शब्द सांगितलं. आता तत्सम शब्द काही आहेत संस्कृतून आले. उदाहरणार्थ नकारांत शब्द आहेत, म्हणजे गुणीन, विद्यार्थीन, पक्षी असे काही शब्द आहेत. योगीन, ते मात्र आपल्याला काय करतो आपण, पक्षींचं पक्षी करतो, योगींचं योगी करतो दीर्घ, विद्यार्थींचं विद्यार्थी करतो. आणि लक्षात, त्यामुळे तिथे ते शेवटचं अक्षर जे आहे ते दीर्घ इकारांतच येणार आहे. पण हे शब्द जेव्हा एखाद्या विभक्ती प्रत्ययामध्ये येतात, म्हणजे पक्षी मित्र किंवा संधीमध्ये येतात, समासामध्ये येतात, पक्षी मित्र, त्या पक्षीचा क्षी ह्रस्व होईल आणि मित्र. किंवा योगीजन, त्या योगीचा घी ह्रस्व होईल आणि योगीजन. गुणीजन, गुणीचा नी ह्रस्व होईल आणि जनी. जेव्हा सामासिक शब्द येईल तेव्हा सामासिक शब्दामध्ये जो पूर्वार्ध आहे सामासिक शब्दाचा तो मात्र जसा संस्कृतमधून आलेला आहे तसाच तो आपल्याला इथे घ्यावा लागेल. बुद्धी वैभव, आता बुद्धी वैभव यामध्ये जो धी आहे तो ह्रस्व येईल आणि वैभव म्हणजे त्याला जोडला जाईल, कारण तो सामासिक शब्द आहे बुद्धी वैभव. किंवा लक्ष्मीवंत, तर इथे लक्ष्मी आहे ते लक्ष्मी तुम्हाला माहिती असेल कदाचित. लक्ष्मीचा जो क्ष्मी आहे तो कायमस्वरूपी दीर्घच असतो, म्हणजे अगदी संस्कृत सुद्धा आणि मराठीत सुद्धा. तर अशी ही शब्दांची मांडणी आहे की आता एक सर्वसामान्य नियम. आता हे जर आपण तत्सम शब्दांसंबंधी बघितलं, पण सर्वसामान्य नियम काय सांगतो, तर सर्वसामान्य नियम कारण की आपण कवितेमध्ये बऱ्याच वेळा घडूनिया, बोलूनिया, करूनिया वगैरे असं म्हणतो. तर याचा नियम काय सांगतो की अंत्य अक्षर जेव्हा दीर्घ असेल तेव्हा त्या पूर्वीचं जे अक्षर आहे, अंत्य अक्षराच्या पूर्वीचं अक्षर जे आहे ते नेहमी ह्रस्व येतं. म्हणजे करूनिया म्हटलं की नी ह्रस्व येणार, बघूनिया म्हटले की नी ह्रस्व येणार. किंवा म्हणजे हे झालं व्याजड. जरी उकार असेल तर बघूया, करूया, वाचूया,
इथे सगळं काय येणार आहे, वाचूया, बघूया, करूया, याचा जो उकार आहे तो ह्रस्व येणार आहे. म्हणजे अंत्य अक्षर जर दीर्घ असेल तर अंत्य अक्षराच्या पूर्वीचं जे अक्षर आहे ते कायमस्वरूपी ह्रस्वच लिहिलं, वाचलं, बोललं गेलं पाहिजे. तर हे झाले सर्वसाधारण ह्रस्व, दीर्घ आणि अनुस्वारासंबंधीचे नियम. परंतु काही शब्द जे आहेत ते अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही. पण अपवादात्मक शब्द कोणते, ते जसे जसे राहणारे ते शब्द म्हणजे आणि, नी हे शब्द कायमस्वरूपी ह्रस्वच असतात. आणि, नी हे शब्द कायमस्वरूपी ह्रस्वच असतात. आता आपण म्हणतो ही, असे ही करून पहावे, तसे त्याने तसेही करावे, तो ही कायमस्वरूपी दीर्घच येणार. आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्रस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय, अनुस्वार कुठे आणि कधी आणि कसा, केव्हा द्यायचा, केव्हा द्यायचा नाही. काही लोक बघा उगाचच देतात, त्यांचे किंवा त्याचे, नी माझे असं म्हणते की तिथे काय करतात, अनुस्वार करतात. तसा अनुस्वार द्यायचा नाही आहे, तो चुकीचा आहे. बरं, अजून काही शब्द आहेत अन किंवा म्हणजे जिथे आपण क्वचित, कदाचित असे काही शब्द आहेत जे आपण संस्कृत मधले तत्सम शब्द वापरतो. परंतु तिथे आपण काय करायचं आहे, क्वचितचा त पूर्ण लिहायचा आहे, कदाचितचा त पूर्ण लिहायचा आहे, अनचा न पूर्ण लिहायचा आहे. हे सगळे नियम आपल्याला शुद्ध लेखनाचे हे साहित्य मंडळाने घालून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपलं लेखन करणं आपण अपेक्षित आहे. लक्षात घ्या, आपण जेवढं शुद्ध लिहू, शुद्ध वाचू, शुद्ध बोलू, तितकाच प्रभाव आपल्या साहित्यातून सुद्धा बाहेर प्रकटेल आणि तो वाचकांच्या, प्रेक्षकांच्या, रसिकांच्या अगदी हृदयापर्यंत जाऊन पोहोचेल. त्यामुळे शुद्ध लेखनाला पर्याय नाही, शुद्ध लेखनाशिवाय पर्याय नाही आणि शुद्ध लेखन हे करणं आवश्यकच आहे. अजून एक मला सांगायचं राहून गेलं, ते म्हणजे आपण ज्या डिग्र्या लिहितो MA किंवा BEd, तर तिथे आपण BEd जरी म्हटलं तरी तिथे पाय मोडायचा नाहीये, त्या BEd पूर्ण लिहायचं आहे. M चा A आणि मग M असा पूर्ण लिहायचा आहे. तर असं हे काही बारकावे आहेत. आणि महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की अरे ह्या शब्दाची वेलांटी ह्रस्व आहे का दीर्घ आहे, याचा उकार ह्रस्व आहे की दीर्घ आहे, सोपी गोष्ट आहे. तुम्ही तो शब्द सावकाश उच्चारून पहा. उदाहरणार्थ मी एखादा शब्द तुम्हाला आपल्या जे तो आपला व्हिडिओ झाला त्यामध्ये बघितलं होतं आपण, हे राष्ट्र प्रेषितांचे. तुम्ही बघा कसं प्रेषितांचे, तर मला कळत नाही प्रेषितांचे शी ह्रस्व आहे का दीर्घ, कसं कळलं मला, प्रेषितांचे. मी असं म्हटलं का प्रेषितांचे, तुम्ही प्रेषितांचे म्हणत असेल तर तो दीर्घ येईल, पण जे प्रेषितांचे म्हणतोय तर तिथं ह्रस्व येईल. ह्रस्व याचा अर्थ एक मात्रा आणि दीर्घ याचा अर्थ दोन मात्रा. मात्रा आपण पुढे शिकणार आहोत, म्हणून फक्त तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा. पुढे आपण सगळं शिकायचंच आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मात्रा कशा मोजायच्या ते शिकणार आहोत. त्याचा थोडासा आपण एक पूर्वानुभव म्हणूया किंवा छोटीशी हिंट म्हणूया. तर मात्रा म्हणजे कालावधी, मात्राचा अर्थ कालावधी. जे अक्षर उच्चारायला कमीत कमी अगदी छोटासा कालावधी जातो त्याला एक मात्रा म्हणजे ह्रस्व, आणि जे अक्षर उच्चारायला थोडासा वेळ लागतो अधिकचा, त्या दोन मात्रा म्हणजे ते अक्षर दीर्घ. एवढं सुद्धा लक्षात ठेवा. मग आपण कसे बोलतोय, पण मुळात महत्वाचं तुम्हाला त्याकरता आधी शुद्ध काय आहे ते तुम्हाला बोलता आलं पाहिजे, ठरवता आलं पाहिजे. आणि कोणताही शब्द आपण लिहिल्यानंतर तो शब्द उच्चाराप्रमाणे ह्रस्व किंवा दीर्घ आहे किंवा नाही याची खात्री करून मगच ते आपलं जे काही लिखाण आहे ते पाठवण्याची घाई पाठवायचं आहे. पाठवण्याची घाई अजिबात करायची नाही. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर लक्षात आलं तुम्हाला की ह्रस्व आणि दीर्घ कसं आपण ठरवायचं. आपण 2-4 उदाहरणं घेऊया, उकारांची उदाहरणं घेऊया. वसुधा, बघा वसुधा हा शब्द असेल तर आपण कसा उच्चारतो बरं, वसुधा म्हणतो का वसुधा म्हणतो, वसुधा म्हणतो. म्हणजे सूचा उच्चार काय करतो, पटकन करतो, म्हणतो आहे ह्रस्व. सूर्य, आपण सूर्य बघा, त्या सूर्य म्हटले की उच्चार बदलला, पण आपण काय म्हणतो सूर्य, त्यामुळे सूचा उच्चार दीर्घ होतो म्हणून तिथे उकार दीर्घ असायला हवा. ठीक आहे. त्यानंतर अजून उदाहरण बघूया आपण. मूळ. आता मूळ हा शब्द बघा, मूळ हा शब्द बरेच चुकीचे लिहितात, मूळ ह्रस्व लिहितात, तो नाही. मूळचा मूळ जो आहे तो दीर्घ असला पाहिजे, मूळ.
त्यानंतर तुम्हाला काही शब्द असतील तुम्ही सुचवा, आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू. बरं, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण हे पहिलं पाऊल शुद्धलेखनाकडे टाकलेलं आहे, दुसरं पाऊल देखील शुद्धलेखनाकडे आपल्याला टाकायचं आहे. तुमचे काय विचार आहेत, तुमचे काय प्रश्न आहेत, तुमचे काय मत आहेत ते जरूर कळवा. तुमच्याकडनं नवनवीन शब्द आणि त्याची माहिती मला पण येऊ द्या, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर आपल्या ऋतू आहे म्हणते या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि आपल्या या ऋतू आहे म्हणते चॅनलवर असेच भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.